जाऊ दे. नाही 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 बबनराव काय अहो थांबा ना. काय राव तुम्ही दुबईला जायला मला पैसे देणार होतात, काय झालं त्याचं? अहो देतो ना, पैसे देतो. माझे अहो. सासरे माधव भट वटणीवर आले की लगेच पैसे देणार तुम्हाला. अहो पण द्या तर पहिलं पैसे, मग मी दुबईला जाऊन येतो ना पहिलं. किती हात हलवताय माझा, केस विस्कडले माझे माहितीये. केस या इमोशनल विषयावरती बोलू नका, माझ्या डोळ्यात टचकन पाणी येतं. आ? पैसे पाहिजेत ना तुम्हाला? मग खाली कोणाचे पैसे पडलेत? कुठं पडलेत? तुम्ही थांबा हो. थांबा ना, द्या तुम्ही ना थांबा. मला काय थांबायला सांगताय? पैसे तुम्ही तर थांबा. काहीतरी करा. तिला घेऊन जाते दुबईला माहिती आहे एक मिनिट काय? काय चाललंय हे? काय चालू म्हणजे दुबईला जायला पैसे देणार होते मला. देणार ना, मी रिक्षा चालवतो. रिक्षा चालून माझे पैसे जमले की देणार त्यांना. अरे मग द्या पहिले पैसे, मला दुबईला जायचं आहे. एक मिनिट तुम्ही रिक्षा चालवता? हा पण रिक्षावाला. 2 रिक्षा आहेत आपले, युनियन मालक आपण. वा, आणि तुम्हाला दुबईला जायचंय? हो माझं नाव अर्जुनराव, मला दुबईला जायचंय. हा नाही पण मग तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात असं नाही वाटत आहे का तुम्हाला? हा वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीचा मंच आहे. इथे एक नृत्य स्पर्धा रंगलेली आहे आणि तुम्ही इकडे कशासाठी आलेला आहात? यायला खरंच ना चुकीच्या ठिकाणी आलोत आपण. अरे हे पुष्कर श्रोत्री, अरे यांना दुबईला घेऊन जातो, तिकडे एखादा अँकरिंगचा कार्यक्रम असेल. यांना दुबईला घेऊन जाणार? हा. नको आमच्या रिक्षा लाईनीमध्ये लय काम आहेत. रिक्षा चालवतील ना ते मस्त. नाही हो, मला रिक्षाही चालवायची नाही, मला दुबईलाही न्यायचं नाहीये. मला सांगा तुम्ही इथे आलायत कशासाठी? कसं काय चाललंय तुमचे? मस्त चाललंय आमचं. हा, मस्त चाललंय आमचं. नाही मस्त चाललंय तुमचं हे कळलं मला, पण इथे कशासाठी आलात? काय चाललंय तुमचं? ते सांगतोय मस्त चाललंय आमचं. मला कळेल असं काही बोलाल का? बबनराव सांगा. काय माहित आहे का श्रोत्री भाऊ, हा आता लवकरच झी टॉकीज तर्फे एक सिनेमा प्रदर्शित होतोय. हा. मस्त चाललंय आमचं. अच्छा हा, मस्त चाललंय आमचा हा नवीन सिनेमा येतोय झी टॉकीजचा. त्यातले आहात का तुम्ही दोघं? बबन थोरात आणि अर्जुनराव. वा. आणखीन कोण कोण आहे हो त्या सिनेमात? कोण? सुपरस्टार भरत जाधव. अरे वा, भरत जाधव हा, आहे. म्हणजे काय, आणि कोण आहेत? तुमच्या विशाखा सुभेदार. माझ्या? नाही म्हणजे त्या झी वाहिनीवरती तुमची सिरियल चालू आहे ना, हा. फू बाय फू, हा. त्यामधल्या आहेत ना विशाखा सुभेदार. हा. हा, सॉलिड कॉमेडी करतात त्या आहेत. त्या पण आहेत त्याच्यामध्ये. आणखीन कोण आहेत? भालचंद्र कदम आहेत. वा. झालं सर, किशोरीताई आंबी आहेत. वा. एकापेक्षा एक सगळे कलाकार तिकडे आहेत. क्या बात आहे. आणि दिग्दर्शक कोण आहेत? सचिन गोस्वामी. अच्छा, सचिन गोस्वामी. क्या बात आहे. तेव्हा तुमचं वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या मंचावरती स्वागत आहे. बबनराव आणि अर्जुनराव, इथे नेमके कशासाठी आलात तेही एकदा सांगून टाका ना. ऍक्च्युली आम्ही तुम्हाला ना आमंत्रण द्यायला आलेलो, तुम्ही पिक्चर बघायला यायचं. अरे म्हणजे काय, नक्की येणार? सहकुटुंब यायचं. अरे सहकुटुंब येणार. माझी बायको आहे प्रांजल आणि मुलगी आहे. नाही त्यांच्या बरोबर नाही. मग ते पुशीकॅट कोण आहे ना त्यांच्या बरोबर. तुम्हाला पण पुशीकॅट पाहिजे का? तशी डिमांडच आहे तिकडनं. हा, मग येणार ना आमचं पिक्चर बघायला. अरे नक्की येणार. मस्त चाललंय आमचं. कधी रिलीज कधी होतोय? 29 एप्रिल. 29 एप्रिलला रिलीज होतोय. म्हणजे काय? क्या बात आहे. अवघ्या महाराष्ट्रात रिलीज होतोय पिक्चर. हा. तुम्ही पण बघायला या आणि नक्की. तुमच्या बरोबर येताना तुमच्या अप्सरांना पण घेऊन या. नाही, सगळ्या अप्सरांना घेऊन येणार. आणि आणखीन एक महत्वाचं काय? महागुरु आहेत ना, हा त्यांना स्पेशली इन्व्हाइट करायला आम्ही आलेलो आहेत. हा. की त्यांनी पिक्चर बघायला यायचं आणि त्या निमित्ताने आमच्यासारख्या नवीन कलाकारांना आशीर्वाद द्यायचा. नक्की येणार? अहो नक्कीच येणार. अर्जुनराव, विसरलात का तुम्ही? तुमचं आडनाव सातपुते आहे, मी नाही का येणार? आणि हे पिक्चर तुमचं खूप चालो, प्रचंड गर्दी प्रेक्षकांची होवो या चित्रपटाकरता, आणि महाराष्ट्रभरात या चित्रपटाचं नाव खूप गाजो. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. क्या बात आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इथे तुम्ही असं नसतं होऊ शकता. धन्यवाद. थँक्यू.